राम राम मंडळी, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आता आज आपण पाहणार आहोत की कन्व्हेन्शनल स्लॅबच्या सेटरिंगच्या वेळेस बीम बॉटमची लेवल कशा द्यायच्या. आता तुम्ही जे पाहताय ह्या फ्लोअरची आहे टोटल 2 मीटर 950 म्हणजे जवळजवळ 3 मीटर इतकी आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 मीटरचा एक TBM देतोय. हा जो TBM आहे एक 1.5 मीटरची ते मार्किंग देतो. ह्या मार्किंगपासून हे 1.5 मीटर 2950 मायनस 1.5 मीटर किती, तर 1450. आणि हा जो वरचा बीम आहे तो 700चा, तर त्यात 1450मधून 700 मायनस केल्यावर किती राहिलं तर 750. म्हणजे ह्या TBM पासून 750 आपला बीम बॉटम, म्हणजे हा बीम बॉटमची पहिले आपण लेवल देऊन घेतो. त्यानंतर ह्या बीम बॉटमपासून ते ह्या बीम बॉटमपर्यंतचं अंतर, म्हणजे सर्वात पहिले आउटरपासून मधल्या साईडला आपण चेकिंग करत जावं लागते. त्याच्यानंतर मग बीम साईड आणि हा जो दिसतोय हा C चॅनल आणि 40x40चं स्क्वेअर फूट टाकून ह्याची अशी शटरिंग करून घेतली जाते. ह्यानंतर फिटर लोकांचं काम सुरू. फिटर लोक काय करणार तर पहिले बीम बांधून घेणार. बीम बांधल्यानंतर कार्पेंटर लोक नंतर हे जे वर गॅप दिसतो ह्या गॅपला म्हणजे कसं किंवा ऑइलिंगच्या पहिले आपल्या त्याच्यावर टेप लावून त्याला पॅक करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर मग हा जो बीम आहे ह्या बीमला इथं खिळा मारून बाइंडिंग वायरने इथं बांधलं जातं, कारण की बीम एका साईडला हा पडला नाही पाहिजे. आणि तसंच ही जी प्रॉपिंग केली आहे खाली, ह्याला प्रॉपिंग म्हणतात. हा प्रॉप आहे, हा ॲडजस्टेबल प्रॉप आहे आणि हा फिक्सवाला प्रॉप. ह्या प्रॉपला नंतर स्लॅबची लेवल कशी घेणार तर वरच्या साईडला एक लाईन दुरी किंवा ऑटो लेवलच्या सहाय्यानं आपण ह्या स्लॅबची लेवल घेऊन, म्हणजे जेणेकरून कांड्यावर पण स्लॅब आपला एकदम व्यवस्थित चालू शकतो. तसंच अजून ज्याच्यात नवीन काय म्हणलं तर काही गाळ्याची हाईट म्हणजे भराई जी आहे किंवा जे कॉन्क्रीट करणार आहे 130 mm आहे, काहीचं 165 mm. तर अशा टाईमला काय होतं तर फक्त ही जी 2 शटरिंग आहेत, ही शटरिंग आणि ही शटरिंग, हे फक्त खालच्या साईडला वर खाली होत्या, वरच्या साईडला एकदम प्लेन दिसते. योग्य वेळी आपण त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. तसेच आता हा पोर्शन आहे, ह्या पोर्शनमध्ये जो म्हणजे जी छोटी बाजू आहे, आता समजा की ही छोटी बाजू आहे आणि ही मोठी बाजू आहे, तर डिस्ट्रीब्युशन बार असा येणार, म्हणजे मेन स्टील असं येणार आणि डिस्ट्रीब्युशन ह्या पोर्शनला जाणार. म्हणजे हे 10 mm असेल तर 8 mm बार आपल्याला असे बांधावं लागतील. तसंच अजून जर म्हणायला गेलं तर ह्याच्यामध्ये काय बॅलन्स आहे तर सेंटरचं जे सेंटर आहे त्या एरियामधलं प्रॉपिंग बाकी आहे, तर हे ह्यासाठी स्कॅफोल्डिंग वापरणार आहे. आणि तसंच हे जी बीम बॉटम आणि बीम साईड आहे ह्याला बाइंड करण्यासाठी सिकंजाही लावला जातो. आता ह्या भागामध्ये सिकंजा येणार, कारण की एकमेकापासून हे बीम साईड आणि हे म्हणजे बल्जिंग हे निग्लिजिबल व्हावं म्हणून ह्याच्यामध्ये याला त्यांनी सिकंजाच्या सहाय्याने याला बाइंड करणार. तसेच काही जागी हे जो बीम बॉटम आहे आउटरचं, तिथं काही सपोर्टिंग वगैरे लागत नाही, तर त्या टाईमला ते लोक त्या जागी टायर रॉडच्या सहाय्याने त्याला बाइंड करतात. आणि तसंच हा जो गेला आहे ह्याच्यापासून ते ह्याला एक खिळा मारून त्याला बाइंडिंग वायरनं बांधतात, कारण की आपला जो बीम आहे त्या साईडला सरकला नाही पाहिजे. बस असे प्रकारे ह्याची सेटरिंग चेक होते. आणि आता स्लॅब लेवल पण चेक होईल. तसंच ही आहे स्टेअरकेसचा आपण एखाद दिवशी सेपरेटमध्ये त्याच्याबद्दल व्हिडिओ काढू. तात्पुरतं धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद.